शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. शैक्षणिक तंत्रज्ञान शिकवण्याच्या 7 महत्त्वाच्या पायऱ्या. मित्रांनो, टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन ही एक अम्ब्रेला टर्म आहे. खूप साऱ्या कन्सेप्ट्स, खूप सारे विषय, खूप सारे तंत्रज्ञानाच्या विविध घटक, टूल्स, त्याचा वापरण्याच्या पद्धती, ते साहित्य, त्याची जोडणी, हा अतिशय व्हास्ट विषय आहे. आता आपल्यासमोर चॅलेंज किंवा आव्हान हेच आहे की एवढा सर्व विषय आपल्याला कमी वेळेमध्ये शिकायचे आहेत. कुठेही आपल्याला 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स करून ती गोष्ट शिकायला आता तेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाहीये. कमी वेळात या सगळ्या गोष्टी आपल्याला जर साध्य करायच्या असतील आणि त्याचबरोबर आपण स्वतः शिकत शिकत इतरांना शिकवायला आपण जर सुरुवात केली तर टीचिंग डिजिटली मास्टर ट्रेनर प्रोग्रामचा जो खरा उद्देश आहे तो इथे साध्य होणार आहे. मित्रांनो, टीचिंग डिजिटली हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान शिकण्याच्या आणि त्याचबरोबर शिकवण्याच्या 7 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. तर याच्यातली जी पहिली पायरी आहे ती म्हणजे उद्देश. जे कोणतं तंत्रज्ञान तुम्ही समजून घेणार आहात इथून पुढे, साधा पेनड्राईव्ह असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा साधी HDMI केबल असेल किंवा प्रोजेक्टर असेल, जे कोणतं तंत्रज्ञान, जे कोणतं ॲप्लिकेशन, जे कोणतं सॉफ्टवेअर, जी कोणती OS तुम्ही इथून पुढे शिकायला सुरुवात करणार आहात, तर सर्वात आधी समजून घ्या त्याचा उद्देश काय. प्रत्येक गोष्टीला वापरण्याचा उद्देश असतो आणि तो उद्देश समजून घेतल्यानंतर जर ती गोष्ट आपण प्रत्यक्ष शिकायला सुरुवात केली, वापरायला सुरुवात केली, तर त्याचा वापर आपल्याला सुलभ होतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे त्या गोष्टीची कार्यप्रणाली समजून घेणं. प्रत्यक्ष ती गोष्ट कशी कार्य करते हे जर आपण नीट समजून घेतलं तर उद्देश जो आहे तो साध्य करण्यामध्ये आपल्याला एक चांगला हँड मिळतो. आपण प्रभावीपणे ती गोष्ट साध्य करण्यासाठी उद्युक्त होतो. त्यानंतर प्रत्येक गोष्टीला प्रकार असतात, प्रत्येक गोष्टीचे टाईप्स असतात. ते टाईप्स आपण समजून घेतले तर आपण जो प्रकार वापरत आहोत तर त्या प्रकारामध्ये त्याच्या फायदे काय आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे आपल्याला समजतात. त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे ती हार्डवेअरची असेल किंवा सॉफ्टवेअरची असेल तर ह्याची जोडणी कशी होते. प्रोजेक्टर असेल, त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल किंवा तुमचा लॅपटॉप असेल, तर ह्या गोष्टी एकमेकांमध्ये जोडल्या कशा जातात, प्रत्यक्ष त्यांना जोडायचं कसं आणि जोडून वापरायचं कसं, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत कार्यप्रणाली, प्रकार आणि फायदे आणि मर्यादा हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नवप्रयोग. इतरांनी ती गोष्ट वापरून पाहिली आहे, पण इतरांपेक्षा आपण ती कोणत्या वेगळ्या पद्धतीने वापरून पाहू शकतो. नवप्रयोग केल्याशिवाय आपल्याला हे कळत नाही की ह्याचे अजून डेप्थ काय आहेत आणि आपण कुठल्या वेगवेगळ्या स्तरावरती जाऊन या तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊ शकतो. आता आपण जे काही नवे प्रयोग करणार आहोत त्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, त्यावर जर आपण इतरांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, मग ते व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष आपल्या जे काही बीट स्तरावरती, संस्था स्तरावरती, शाळा स्तरावरती जे काही आपले ट्रेनिंग मॉड्यूल्स असतात त्या ट्रेनिंग मॉड्यूल्समध्ये प्रत्यक्ष ट्रेनिंग देणं असेल किंवा त्याचे व्हिडिओ बनवणं असेल, तर हा सर्वांना फायदा होतो. एक आपण तंत्रज्ञान इथे वापरणार आहोत ते म्हणजे कोलॅबोरेटिव्ह लर्निंग. म्हणजे ज्याला जे येतंय, ज्यांनी जे समजून घेतलंय, ज्यांनी नवीन गोष्टी केलेल्या आहेत त्या त्यांनी इतरांना सांगायला सुरुवात केली तर निश्चितच सर्वांचा फायदा इथे होणार आहे. साधं की पेनाचं उदाहरण देतो. पेन आपण सगळेजण वापरतो. येस. आता पेनाचे जे उद्देश आहेत हे उद्देश प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पेन बदलतात. काही पेन वापरण्यासाठी असतात, काही पेन खास खिशाला लावण्यासाठी असतात, काही अट्रॅक्ट करण्यासाठी असतात. तर अशा पेनाची जी कार्यप्रणाली आहे ही जर आपल्याला समजत असेल तर निश्चितच आपण ज्या वेळेस त्या पेनाची रिफिल संपते तर ती आधीची रिफिल काढून आपण त्या जागी दुसरी रिफिल टाकू शकतो. किंवा तुमचं जर फाउंटन पेन असेल, शाई पेन असेल, तर त्या शाई पेनमधली शाई जी आहे ती शाई आपण काढतो आणि नवी शाई किंवा आधीची शाई संपलेली असेल तर नवी शाई आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. जर आपल्याला कार्यप्रणाली माहिती असेल तर त्याची निब जी आहे तर निब कधी कधी क्लॉग होते, तर अशा वेळेस त्या निबला साफ करणं असेल तर कार्यप्रणाली जर माहिती असेल तर निश्चितच ती गोष्ट प्रभावीपणे आपल्याला वापरता येते. प्रकार, ज्याप्रमाणे पेनाचे प्रकार आहेत
साधा बॉल पेन असेल, फाउंटन पेन असेल, स्केच पेन असेल, मार्कर पेन असेल, हायलायटर पेन असेल, तसे जसे पेनाचे प्रकार आहेत मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या तंत्रज्ञानामध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्या जातात, अगदी साधा पेनड्राईव्ह जरी असेल तर पेनड्राईव्हला सुद्धा या सर्व गोष्टी लागू होतात. पेनड्राईव्हचा सुद्धा वापरायचा काहीतरी उद्देश आहे, त्याची सुद्धा काही ना काहीतरी कार्यप्रणाली आहे. पेनड्राईव्हमध्ये सुद्धा प्रकार आहेत, 3.0 असेल, 2.0 असेल, त्याच्यानंतर USB टाईप A असेल, USB टाईप C असेल, मायक्रो USB असेल. त्यानंतर त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याचे फरक पडतात, त्याच्या स्पीडनुसार फरक पडत असतात. 32 GB पेनड्राईव्ह, 64 GB पेनड्राईव्ह, 128 GB पेनड्राईव्ह, असे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. आता प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि मर्यादा आहेतच. USB-C प्रकारचा किंवा USB 3.0 प्रकारचा 256 GB पेनड्राईव्ह निश्चितच त्याचे फायदे जास्त आहेत, पण त्याच्या मर्यादा किंवा त्याचे कॉन्स काय तर त्याची किंमत जास्त असते. तर प्रत्येक गोष्टीचे फायदे समजून घेत असताना त्याच्या मर्यादा पण जर आपण समजून घेतल्या तर त्या गोष्टीचा वापर आणखी प्रभावी पद्धतीने आपण करू शकतो. आता त्याची जी जोडणी आहे, निश्चितच आधी आपण पेन हा समजून घेतला, लिहायचा पेन, त्याला सुद्धा जोडणी असते, त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा या संदर्भात वेगवेगळ्या टेक्निक जशा असतात, तसा पेन ड्राईव्हला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची जोडणी असते. USB-C प्रकारचा पेन ड्राईव्ह असेल तर तुम्हाला USB-C सॉकेटमध्ये टाकावं लागेल. तोच जर USB-A प्रकारचा असेल, मोठा USB असेल, तर तुम्ही त्याला मोठ्या USB मध्ये इन्सर्ट करता. तर त्याचा जोडणी. आता नवप्रयोग त्याच्यामध्ये काय करता येऊ शकतात, तर मित्रांनो, आपण नॉर्मली पेन ड्राईव्ह कम्प्युटरला जोडतो. जोडल्यानंतर त्याचा D ड्राईव्ह असेल, E ड्राईव्ह असेल किंवा F ड्राईव्ह असेल, तो आपल्या दिस PC मध्ये ओपन होतो. आता याच्यामध्ये आपण हा पण नवा प्रयोग करून पाहू शकतो की याचं पार्टिशन केलं जाऊ शकतं का, जेणेकरून माझे काही, भले तो 128 GB पेन ड्राईव्ह असेल, पण मी त्याला एक 20 GB, 40 GB, 60 GB अशा पार्टमध्ये मी त्याला विभागेल, जेणेकरून माझ्या व्हिडिओज जे आहेत ते काय वेगळ्या पार्टमध्ये राहतील, माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते वेगळ्या पार्टमध्ये राहतील. म्हणजे स्टुडंटसमोर जर मला तो पेन ड्राईव्ह ओपन करायचा असेल तर स्टुडंटसमोर स्टुडंटचेच कंटेंट दिसतील, माझे जे पर्सनल कंटेंट आहेत ते त्या स्क्रीनवरती दिसणार नाही. असे काही नवे प्रयोग आपण करू शकतो का, त्यासाठी काही सुविधा उपलब्ध आहेत का? तर नवप्रयोग जोपर्यंत आपण करत नाहीत तोपर्यंत आपण त्या गोष्टीबाबत इतरांना सांगू शकत नाहीत. आपण काय केलेले आहेत, त्याचे आपल्याला इम्पॅक्ट्स काय मिळाले, त्याचे फायदे काय मिळाले. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला उद्देश असतो. प्रत्येक तंत्रज्ञानातल्या जे काही टूल्स आहेत प्रत्येकाला उद्देश आहे, त्याची स्वतःची कार्यप्रणाली आहे, प्रत्येकाचे प्रकार आहेत, प्रत्येकाचे फायदे आणि मर्यादा आहेत. त्याची जोडणी कशी करायची, त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, हे जर आपण या पूर्ण स्तरांवरून समजून घेत असलो तर आपण त्याचे नवप्रयोग आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि त्या संदर्भात जर आपण इतरांना प्रशिक्षित करायला सुरुवात केली, इतरांना त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून किंवा क्लासरूमच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या, तर आपले सर्व शिक्षक जे आहेत तर या तंत्रज्ञानाच्या, शैक्षणिक तंत्रज्ञानामध्ये 100% एक्सपर्ट होतील, याची मला गॅरंटी आहे. तर मित्रांनो, या आहेत शैक्षणिक तंत्रज्ञान शिकवण्याच्या 7 महत्त्वाच्या पायऱ्या. धन्यवाद.